टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाडच्या माजी नगराध्यक्षा, एक रायगड जिल्ह्यातील कणखर युवा नेतृत्व स्नेहल जगताप आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा आणि त्याचबरोबर नारायण दामसे आणि त्यांच्या समेत कर्जत तालुक्यामध्ये विविध पदावरती काम केलेल्या सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ज्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी पार पाडला जातोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कणखर लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते नामदार अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, मुश्ताकभाई अंतुले, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष मधुकर पाटील, जिल्ह्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, रायगड जिल्ह्यातील एक प्रभावी नेतृत्व सुधाकरजी घारे, युवकांचे अध्यक्ष जिल्ह्याचे मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सर्व सन्मान्य व्यासपीठ, माझे आमदार आणि जिल्ह्यामध्ये सतत कार्यरत असणारा अनिकेत, पक्षाचे विविध स्तरावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी, महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, कर्जत तालुक्यातील माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दादा आज उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्हा एकत्रितपणाने आपल्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या भवितव्याची वाटचाल आपल्या नेतृत्वाली करण्याचा छंग बांधून या ठिकाणी आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 वर्षाच्या वाटचालीतलं एक वर्तुळ स्नेहल तुझ्या आणि तुझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आज या ठिकाणी पूर्ण झाले। 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। त्यावेळच्या काँग्रेस पक्षातून 3 प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता। स्वर्गीय दत्ताजीराव खानविलकर, स्वर्गीय वसंतराव ओसवाल आणि स्वर्गीय माणिकराव जगताप। माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश यांच्यानंतर झाला। या तिघांनी आधी कणखरपणाने भूमिका घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला आणि मला आठवतं की 85-84 सालापासून माझा राजकारणामध्ये प्रवेश झाला। मी त्यावेळेला जिल्हा युवकचा अध्यक्ष झालो आणि माणिकरावांचं एक तरुण नेतृत्व महाड पोलादपूरच्या परिसरामध्ये विद्यार्थी दशेपासून उदयास आला। विद्यार्थी चळवळीमध्ये येण्याशिवायचा एक प्रभावी नेता म्हणून माणिकरावांनी स्वतःचं आगळेवेगळं स्थान महाडच्या परिसरामध्ये निर्माण केलं, जिथे काही विशिष्टच नेतृत्वाचा त्या कालावधीमध्ये बोलबाला होता। पण या तरुण नेतृत्वाने त्यावेळेला काम करण्याची मानसिकता उत्तम पद्धतीने दाखवली आणि मी जिल्हा युवकचा अध्यक्ष असताना बरोबरीने पक्षाच्या युवकच्या संघटनेमध्ये सुद्धा माणिकरावांनी त्या ठिकाणी काम केलं। दादा मी 92ला जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, माणिकराव त्याला जिल्हा परिषदेचे सदस्य झाले। एकमेव असं रायगड जिल्ह्यातील उदाहरण आहे, कदाचित कोकणातलं असं एकमेव उदाहरण असेल की 92, 97, 2002 या 3 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघ बदलून निवडून येणारा एकमेव नेता, त्याचं नाव माणिकराव जगताप। नाही तर शक्यतो मतदारसंघ बदलण्याच्या फंदात पडत नाहीत, पण आरक्षण, महिला आरक्षण याच्यामुळे मग महिलेला उभं केलं जातं। पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणिकरावांनी ते धाडस महाडच्या राजकारणामध्ये निश्चितपणाने दाखवलं आणि ते यशस्वी झाले। एखादा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला राहू शकतो, परंतु 3 वेगवेगळ्या मतदारसंघातून निर्वाचित होणं हे काम त्यांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने केलं। जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यानंतर 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील सदस्य म्हणून सुद्धा महाड पोलादपूर मतदारसंघातून निर्वाचित झाले। नंतरच्या कालावधीमधलं फारसा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही। सोबतीने आम्ही अनेक वेळेला काम केलं, कदाचित समज गैरसमज निर्माण झाले असतील, पण माणिकरावांना चाहणारा एक वर्ग त्यांनी महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये निर्माण केला की माणिकरावांनी कुठली राजकीय भूमिका घेतली तरी
80-85 हजार मताचा गठ्ठा हा त्यांच्या पाठीमागे सातत्याने त्या ठिकाणी आहे. एक वलय असं निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले. खरं तर एक गोष्ट निश्चित या ठिकाणी कबूल केली पाहिजे की एखादा पराजय झाल्याच्या नंतर माणसं खूप मनातून खचतात. 1, 2, 3 त्यानंतर सेल आज तुझा. पण तरीसुद्धा ज्या उमेदीने, ज्या आत्मविश्वासाने, ज्या प्रखर इच्छाशक्तीने तुम्ही समाज जीवनामध्ये काम करत आलात आणि महाड, पोलादपूर, माणगावच्या जनतेने तितकंच प्रेम तुमच्यावरती पहिल्या दिवसापासून ते या दिवसापर्यंत कायम ठेवलंय, हा एक तऱ्हेचा जगताप कुटुंबियाचा कार्याचा गौरव आहे. असं म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार नाही. आणि म्हणूनच आज आपण सर्वजण एकत्रित पुन्हा येतो. म्हणून मी सांगितलं की ते वर्तुळ पूर्ण झालं 26 वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीतलं. आता अनेक जण वेगवेगळ्या पैसे बोलतील. दादा, अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो की माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला कुठलीही मदत स्नेहल किंवा तिच्या सहकार्यांनी केलेली नाही. तिने प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते साहेबांच्या पाठीमागे ठामपणाची ताकद उभी केली आणि म्हणूनच 3,500च्या मताधिक्यावरती मी थांबलो. तेव्हा कुणी काय सांगत असेल, काय टीका टिप्पणी करत असेल तर ते अतिशय चूक आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला स्नेहल महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून उभी राहिली त्यावेळेला सुद्भर सुद्धा माझी मदत तिला झालेली नाही, हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी सांगतो. तरी 92,000च्या आसपास मताची ताकद त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्या ठिकाणी मिळली. आता आज आपण सर्वजण एकत्र येतो. मधल्या कालावधीमध्ये आपली भेट झाली. महाडच्या, पोलादपूरच्या, माणगावच्या जवळपास 100-150 प्रमुख सहकाऱ्यांची भेट झाली. त्याच्यामध्ये आमचे धनंजय देशमुख असतील, नाना तर आहेतच, चंद्रकांत बुवा जाधव असतील, बाबूशेठ खानविलकर असतील, माझे सहकारी पोलादपूरचे तालुक्याचे अध्यक्ष असतील, सर्व सहकाऱ्यांची अनेकांची नावं घेता येतील. आपण एकत्रितपणाने चर्चा केली. आपण पुन्हा एकदा प्रवाहामध्ये येऊन काम करण्याचं ठरवलं आणि त्याच्यातून आजच्या दिवसाची निश्चिती या ठिकाणी झाली. सुधाकर घारे आहे इथे आहेत, अशोक बोपतराव आहेत, आमचे भरतशेठ भगत आहेत, कर्जत खालापूरचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मधल्या कालावधीमध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. पक्षाने पूर्ण विचारांती त्यांचा राजीनामा नामंजूर केला आणि ते पुन्हा एकदा आता पक्षाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी काम करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यातून नारायण दामसे सारखा एक प्रमुख कार्यकर्ता आदिवासी समाजामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा कर्जत तालुक्यामध्ये त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. एकदा स्वर्गीय पिचड साहेब पक्षाचे अध्यक्ष असताना आणि आदिवासी विभाग खात्याचे मंत्री असताना नारायण दामसेंना माझ्याकडे त्यांनी, त्यावेळेला मी पालकमंत्री होतो त्यावेळेला त्यांनी आणलेलं होतं. आमची त्यावेळेला चर्चाही झाली, परंतु नंतर काही पक्षामध्ये सहभागी होण्याचा काय निर्णय त्या कालावधीमध्ये होऊ शकला नाही. पण आज मला अतिशय मनापासूनचं समाधान होतं आहे. नारायणराव तुम्ही असतील, इंदुराताई असतील, ज्यांनी पंचायत समितीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं, सारी मंडळी आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहेत आणि उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला त्या ठिकाणी करायची. राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व असं यश पूर्णपणाने पाठीमागे उभं केलं आहे. त्याच्यातून लोककल्याणकारी कामं त्या ठिकाणी होतील. 18व्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी मी काम करण्याची संधी मिळालेली आहे. तिथेही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली देशाची एका बाजूने वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे. अशा वेळेला सर्वांनी एकत्रितपणाने येऊन काम करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठेवत अधिक कणखरपणाने त्या ठिकाणी काम करावं. रायगडच्या पायथ्याशी तुम्ही सगळेजण जन्माला आलेले आहात, त्याच्यामुळे लाडाऊपणा तुमच्या आहेतच. म्हणून छत्रपती शिवरायांचा राजधानी असलेला, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड, सामाजिक समतेचा मुंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक चौदार तळ्यावरती दिल्या, त्या भूमीतील तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहात. मी स्नेहल एवढंच प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने दादांच्या उपस्थितीमध्ये आश्वासित करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद आणि शक्ती आपल्या पाठीमागे निश्चितपणाने उभी राहील. आदिती अनिकेत काम करतच असतात, त्याच भावनेने तू सुद्धा आता त्याच मालिकेत आहेस. म्हणजे असं कोण म्हणतील की आता मुलांनाच पुढं करतात, म्हणजे आता आदिती अनिकेतच आहे, स्नेहल तू पण आहे. तर राजकारणामध्ये शेवटी आपल्या अंतःकरणापासूनच्या भावना एकमेकांपासूनच्या काय पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत तेच उत्तरदायित्व पुढच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी असू शकतं.
आणि म्हणून त्याच भावनेतून आज आपण या ठिकाणी आलेलो. तर आमचे शिलीमकर सर आहेत, मी तर कॉलेजला असल्यापासून महाडला असल्यापासून या सगळ्यांना पाहत आलो. सारी मंडळी ज्याला का विचाराने येतात आणि सगळ्यांना दादा एक आकर्षण आहे, कारण मधल्या कालावधीमध्ये या गेल्या 2-3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पैसा प्रयत्न नक्कीच केला असेल, पण स्नेहल आणि सर्वांनाच असं मनापासूनच वाटलं की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी व्हावं आणि आपली पुढची वाटचाल त्या ठिकाणी करावी. हा एकतऱ्हेचा विश्वास ती आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला. मी पुन्हा एकदा आपल्याला विकासाच्या कामाची राजकारणी दृष्टीने अशा पद्धतीने काम करण्याची संधी राहील की एक वेगळी ओळख महाड पोलादपूरता सीमित नव्हे, रायगड जिल्हापुरता सीमित नव्हे, तर कोकणाच्या भूमीतली एक वेगळी ओळख एका नव्या तरुण नेतृत्वाची आज तुझ्यामार्फत निर्माण झालेली पाहायला मिळेल. सुद्धा आपल्यालाही काम अजून करायचंच आहे. त्याच्यामुळे पक्षाने योग्य तो निर्णय आपले राजीनामे नामंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने आपण काम त्या ठिकाणी सुरू करूया. शेवटी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि आपल्याला पक्ष वाढवत असताना विकासाचं काम, दादाने दिलेली विकासाची 30 सूत्री, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिलेलं बेरजेचं राजकारण आणि बहुजन समाजाचं व्यापक हित, ह्याच गोष्टीवरती आपल्याला सर्वांना पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायची आहे. दादांना मी आज रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मुश्ताकबाई सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या वतीने आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून दादांना विनंती करतो की एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सोयीची जी तारीख असेल ती तारीख आपण महाडला त्या ठिकाणी द्यावी आणि महाडला विराट सभेने त्या ठिकाणचा तो कार्यक्रम आपल्याला नक्की त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे आता सगळ्यांना समजलंच की आता आजपासून वाटचाल सुरू झाली, पण आता त्याचा तो जो का असेल आणि कांबळ्याच्या देशमुखांना पण सांगतो आता परतीचे दौर त्यांचे संपलेले आहेत, एवढंच फक्त या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच नारायणराव तुम्ही सुद्धा काम करत राहा, जो शब्द दिला मी सुद्धा भाऊनी त्याचं पूर्णपणाने ताकदीने पालन होईलच. शेवटी कर्जत खालापूरचे सगळे सहकारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेत. ते कर्जत खालापूर आणि मग पलीकडे महाड पोलादपूरमध्ये पेण, अलिबाग आणि आहेस आणि पुढच्या कालावधीमध्ये मी एवढंच सांगेन की रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होण्याच्या प्रक्रियेला वेग येईल. महाविकास आघाडीतील अनेक सहकारी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये मी तोलून मापून योग्य पद्धतीने एक शब्दप्रयोग करतो आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील असंख्य प्रमुख सहकारी पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आदरणीय नेते अजितदादांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतील. एवढंच आजच्या या प्रसंगी या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगतो. आपण सर्वजण काल संध्याकाळी कार्यक्रम ठरला, पण दादांनी विधिमंडळाचं अधिवेशन असताना सुद्धा जो वेळ दिला त्याबद्दल दादांचे आपल्या साऱ्यांच्या वतीने अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सर्वांचंच यथोचित शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.